हाय एव्हरीवन, माझं नाव श्रद्धा आहे. मी खूप दिवसांपासून विचार करते की डेली ब्लॉगिंग किंवा व्लॉग्स टाकायला सुरुवात करेल. तर आजच्या व्हिडिओचं कारण खूप खास आहे, कारण की मी ट्रिपला चालली आहे का. तर ती ट्रिप खूप खास होणार आहे, कारण की ते लोकेशन खूप मस्त आहे. सो मी खूप एक्सायटेड ह्या ट्रिपसाठी. तर मी आत्ताच आवरलं आहे. थोडंसं जेवण करून मी मस्तपैकी पॅक करायला घेणार आहे. तर मी कुठे चालली आहे हे तुम्ही गेस करा तोपर्यंत, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया लवकरच. तर मस्तपैकी पॅकिंग करून आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. वाटेत वातावरण इतकं मस्त झालेलं होतं की म्हटलं एक चहा तर बनतोच, म्हणून आम्ही सोमेश्वर मिसळ येथे थांबलो आणि गरमागरम चहा घेतला. खरंच त्या वातावरणात चहाची मजा काही वेगळीच होती. तर चहा झाल्यावरती आम्ही डायरेक्ट पुणे एअरपोर्टला पोहोचलो. आणि एअरपोर्टमध्ये एंट्री करताच माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पुणे एअरपोर्टचं झालेलं रिनोव्हेशन. खरंच खूप सुंदर, खूप मोठं आणि अगदी खूपच प्रीमियम वाटत होतं. तर डिपार्चर गेट 2 मधून आम्ही आत गेलो आणि आत जाताच समोर हे सुंदर पैठणीचं आर्टवर्क दिसलं. खूप सुंदर ते दिसत होतं, खूप भव्य होतं. आणि डाव्या साईडला बघितलं तर पंढरपूरच्या विठ्ठलाचं ही 3D कलाकृती होती. महाराष्ट्राची संस्कृती इतक्या सुंदर पद्धतीने दाखवली आहे. आणि हो, ह्या ट्रिपची सगळ्यात खास आणि स्पेशल गोष्ट म्हणजे आमच्यासोबत आमची आजी होती. तिची खूप दिवसांपासूनची इच्छा होती पुन्हा एकदा विमानात बसायची, त्यामुळे आम्ही ही ट्रिप खास तिच्यासाठी प्लॅन केली होती. त्यानंतर ट्रॉलीवरती बॅगा ठेवल्या आणि आम्ही चेक इनसाठी गेलो. दोन्ही ट्रॉली बॅग चेक इन लगेजमध्ये दिल्या, बोर्डिंग पास घेतले आणि थोडा वेळ तिथेच एअरपोर्टवरती फिरत बसलो. खरंच पुणे एअरपोर्टचा अनुभव खूपच छान होता. स्टाफ पण खूप हेल्पफुल होता. चेक इन करताना किंवा बोर्डिंग पास घेताना कुठल्याही प्रकारची काहीच अडचण आली नाही. थोड्याच वेळात बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली आणि आम्ही गेटच्या दिशेने निघालो. गेटमधून आतमध्ये जाऊन आम्ही आमच्या सीटवरती बसलो. ह्यावेळेस आजी आमच्यासोबत असल्यामुळे तिची ट्रिपची किंवा विमानात बसण्याची एक्साइटमेंट काही वेगळीच होती. टेक ऑफ झाल्यावरही ती सतत खिडकीतून खाली बघत होती. खाली दिसणारे लाईट, शहर, हे सगळं ती अगदी लहान मुलासारखं एन्जॉय करत होती. तिचा आनंद बघून आमचाही प्रवास अगदी स्पेशल झाला. आमची फ्लाईट रात्रीची होती, त्यामुळे आम्ही रात्रीच जयपूर एअरपोर्टवरती लँड झालो. आणि मला असं वाटतं थंबनेलवरून तुम्ही आत्तापर्यंत गेस तर केलंच असेल की ही ट्रिप नेमकी कुठे आहे, आम्ही ह्यावेळेस कुठे चाललेलो आहोत. तर ही ट्रिप चाललेली आहे राजस्थानमध्ये. आम्ही जयपूरच्या एअरपोर्टवरती थांबलो. राजस्थानची राजधानी असलेलं जयपूर हे शहर खूप मोठं आहे आणि तिथलचं हे एअरपोर्टही खूप सुंदर होतं. रात्रीची वेळ असल्यामुळे एअरपोर्टवरती गर्दी नव्हती. आमची गाडी सकाळी 6 वाजता येणार होती, त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता. तोपर्यंत आम्ही एअरपोर्टवरतीच एक्सप्लोअर केलं. थोडा वेळ तिथेच थांबलो, सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या. थोड्या वेळात आमच्या बॅगा घेतल्या. थोडा वेळ तिथे बसलो, घरून आणलेला नाश्ता केला, फ्रेश झालो आणि निवांतमध्ये सकाळ होण्याची वाट पाहत बसलो. सकाळी बरोबर 6 वाजता आमची गाडी आली. आम्ही ही कार झूम कारवरून रेंट केलेली होती. सामान गाडीमध्ये ठेवलं आणि मग आम्ही आमचा राजस्थानमधला रोड प्रवास सुरू केला. राजस्थानचे रस्ते भन्नाट आहेत, मोठे, रुंद आणि एकदम स्मूथ होते. दोन्ही बाजूला दिसणारे नजारे बघत बघत कधी वेळ गेला ते कळलंच नाही. सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही एका ढाब्यावरती नाश्त्यासाठी थांबलो. तिथे आम्ही गरमागरम आलू पराठे, सँडविच सोबतच चहा, एवढा मस्त ब्रेकफास्ट झाल्यावरती पुन्हा फ्रेश वाटायला लागलं. आता आमचा पहिला स्टॉप होता तो म्हणजे सालासर बालाजी मंदिर. राजस्थानमधील हे हनुमानजींचं सगळ्यात मोठं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आम्ही मंदिराजवळ गाडी पार्क केली आणि दर्शनासाठी निघालो. सालासर बालाजीबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे भारतातलं हे असं एकमेव हनुमानजींचं मंदिर मानलं जातं जिथे हनुमानजींची मूर्ती दाढी आणि मिशांसह आहे. त्यामुळे ह्या मंदिराचं खूप वेगळं महत्त्व आहे. मंदिराच्या बाहेर प्रसाद, लाडू, झेंडे, गदा अशी खूप सुंदर धार्मिक वस्तूंची दुकाने लागलेली होती. तिथलचं वातावरण इतकं भक्तिमय होतं की मन अगदी प्रसन्न झालं. हनुमानजींना गदा आवडते, त्यामुळे इथे गदा पण खूप छोट्या मोठ्या साईजमध्ये उपलब्ध होत्या. मंदिर परिसरात असे बुंदीचे लाडूचे खूप सारे दुकानं होते
आणि त्यातीलच एका दुकानाबाहेर मी थांबले आणि ते दादा ज्या पद्धतीने 2-2 हातांनी लाडू बनवत होते ते पाहून मला खरंच खूप भारी वाटलं. तर तेच लाडू आम्ही प्रसाद म्हणून घेतले आणि सालासर बालाजींच्या मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश केल्यावरती एक आढळून आलं ते म्हणजे हे असलेलं ज्वलंत अग्निकुंड आहे. अशी मान्यता आहे की रामायण काळापासून हे अग्निकुंड आजही जिवंत आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही. त्यामुळे मंदिरातल्या आतल्या क्लिप्स दाखवता येत नाहीये. दर्शन झाल्यावरती तिथे जवळच जो आपण प्रसाद घेऊन जातो तो प्रसाद ठेवण्यासाठी त्यांनी वेगळी व्यवस्था केलेली आहे. तिथे आम्ही प्रसाद अर्पण केला आणि बालाजींचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही निघालो या ट्रिपच्या आमच्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणाकडे, ज्यासाठी आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती, ते म्हणजे खाटू श्यामजी. खरं सांगायचं तर राजस्थान ट्रिप प्लॅन करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे खाटू श्यामजींचं दर्शन होतं. त्यामुळे आता सगळ्यांना खूपच उत्सुकता लागलेली होती. सालासर बालाजीवरून निघून आम्ही खाटू श्यामला पोहोचलो तेव्हा जवळपास संध्याकाळचे 4:30 वाजले होते. सगळ्यात आधी आम्ही एक रूम बुक केली आणि थोडा वेळ आराम केला. एवढा प्रवास झाल्यामुळे अगदी फ्रेश होणं गरजेचं होतं. आम्ही मस्तपैकी फ्रेश झालो आणि दर्शनासाठी रेडी झालो. आता हॉटेलपासून मंदिरापर्यंत जायचं कसं म्हणून आम्ही ऑटो केली. तिथे जवळपास सगळे ऑटोवाले हॉटेलपासून मंदिरापर्यंत साधारणतः 100 रुपये घेतात. त्यामुळे कुठेही हॉटेल असलं तरी मंदिरापर्यंत जाणं खूप सोपं आहे. ऑटोमध्ये बसून आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच उत्सुकता होती, कारण काही वेळातच आपण खाटू श्यामच्या दरबारात पोहोचणार होतो. काही वेळातच आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो. ऑटोमधून उतरल्यावर समोरच दोन्ही बाजूंना खूप सारे स्टॉल्स लागलेले होते. त्या प्रत्येक स्टॉलवरती खाटू श्यामजींना अर्पण केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळत होत्या. मोरपंख, अत्तर, मिठाई, हार, प्रसाद, नारळ इत्यादी, म्हणजे दर्शनासाठी लागणारं सगळंच तिथे उपलब्ध होतं. आम्ही त्यातील काही गोष्टी घेतल्या, पण नेमक्या कोणत्या 5 गोष्टी आम्ही अर्पण केल्या आणि त्यामागचं महत्त्व काय हे मी तुम्हाला एक वेगळ्या रीलमध्ये नक्की सांगणार आहे. साधारणतः संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो. त्या दिवशी वीकेंड असल्यामुळे गर्दी तशी होती, बट सुरुवातीला वाटलं की आता किती वेळ लागणार कोण जाणे. पण खरं सांगायचं तर त्या वातावरणात वेळ कसा गेला ना काही कळलंच नाही. सगळीकडे एकच जयघोष सुरू होता. जय श्री श्याम, जय श्री श्याम. सगळे भक्त मोठ्या उत्साहात नामस्मरण करत होते. कोणत्या चेहऱ्यावरती थकवा नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद आणि दर्शनाची ओढ दिसत होती. आम्ही पहिल्यांदा खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी आलो होतो, त्यामुळे आमचाही उत्साह काही वेगळाच होता. जवळपास 2 तास लाईनमध्ये उभे होतो. 7 वाजता लाईनमध्ये लागलो आणि साधारणतः 9, 9:15च्या दरम्यान आमचे दर्शन झाले होते. हळूहळू आम्ही खाटू श्यामजींच्या दरबाराजवळ पोहोचलो आणि तो क्षण खरंच शब्दात सांगणं खूप कठीण आहे. पहिल्यांदा खाटू श्यामजींचं दर्शन घेतलं, मन अगदी भरून आलं. इतक्या दिवसांपासून ज्याची वाट पाहत होतो तो क्षण अखेर समोर आला आणि आम्ही सगळ्यांनी मनापासून दर्शन घेतले. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी जास्त काही शूट केलेलं नाहीये. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. मंदिर परिसरात थोडं फिरलो. तिथे खूप सुंदर राधाराणीचे आणि खाटू श्यामजींचे फोटो फ्रेम्स आणि धार्मिक वस्तूंची दुकाने होती. प्रत्येक दुकानात काही ना काही सुंदर गोष्टी दिसत होती आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण जाणवत होतं. थोडा वेळ तिथे फिरून आम्ही ऑटो केला आणि हॉटेलच्या दिशेने निघालो. दिवसभराचा प्रवास, सालासर बालाजींचं दर्शन आणि त्यानंतर खाटू श्यामजींचं दर्शन, आजचा दिवस खरंच आयुष्यभर लक्षात राहील. त्यानंतर मी ऑटोमध्ये बसून फॅमिली मेंबर्सना दर्शन घेऊन कसं वाटलं हे विचारलं. तर रात्री मस्तपैकी जेवण करून आम्ही हा दिवस संपवला. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. डे 2 राजस्थानमध्ये काय एक्सप्लोअर केलं ते पाहण्यासाठी. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.